हे महिला या बचत गटांचं जे प्रभाग समिती असते जिल्हा परिषद गटावाईज, तर त्यांनी ऑलरेडी 8 कोटी 86 लाख रुपये कर्ज घेतलं होतं, तेवढीच परतफेड करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना कर्ज वाटप करणं हे प्राथमिकता बँकेची आहेच, पण ती कर्जामध्ये वाढ होणे, त्यांचा व्यवसाय वाढवणे या माध्यमातून ही वार्षिक सभा होत असते. ती वार्षिक सभा आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी झालेली आहे. महिला सक्षमीकरण हे उमेद माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून त्या वेगळ्या वेगळ्या स्कीम आहेत त्या महिलांपर्यंत पोचवाव्या, स्वतःचा उद्योग तिने करावा, 4 महिलेला तिने रोजगार द्यावा, हाच उद्देश आमचा या मतदारसंघामध्ये आहे. त्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की जवळपास 1500 ते 1700 महिला आज या गटामधल्या उपस्थित होत्या. या ठिकाणी आपण भाषणामध्ये भावूक झाल्याचं बघायला मिळालं. ज्याला बहीण असते काय साहजिक आहे, शेवटी बहीण ही आईची भूमिका बजावते, बहीण ही मित्राची भूमिका बजावते, बहीण ही मार्गदर्शकाची भूमिका निभवते आणि बहीण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा सगळ्यात पुढे धावत येते. त्यामुळे ज्याला बहीण आहे त्याला या गोष्टी सांगण्याची गरज नाही. शहाजी बापूंनी एक गोप्य स्फोट केला आहे की संजय राऊतही आमच्यासोबत येणार होते. 30 ते 35 आमदारांचा मात्र त्यांना विरोध होता. मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता. तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता. संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले. शिवसेना भवनासमोर बस ना.